नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आली आहे ना, एकदम असं कामगार तुम्हाला दिसत असेल, फॅक्टरी दिसत असेल बॅकग्राऊंडला, कारण त्याचं कारण पण तसंच आहे. आपली सन मराठीची नवीन मालिका येते, हुकुमाची राणी, आणि त्यातले आबासाहेब आणि मालतीजी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याशी गप्पा मारायला मी उत्सुक आहे, कारण ते स्वतः आता ना फॅक्टरीमध्ये शूट करतायत आणि त्यांचा अर्धा अर्धा दिवस, अख्खा अख्खा दिवस फॅक्टरीमध्ये जातोय. सो पहिले तुम्ही कसे आहात? आम्ही मस्त आहोत. मी पण छान. तुम्ही कसे आहात? मस्त आहोत. तुम्हाला काय सांगायचंय, कारण हे खूप क्वचित होतं की फॅक्टरीतल्या कामगारांसोबत इंटरॅक्शन होणं आणि त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांच्यासोबत काम करणं. भलेही ते आता सिरियलमध्ये ज्युनियर्स असतील, बट तुम्हाला कोणी ना कोणी ते भेटत असतील फॅक्टरीमध्ये कामगार, आणि ते येऊन सांगत असतील, हां आम्हाला असं वाटतं की हे आम्हाला कुठेतरी रिलेट होतं. असं कुठे संवाद झाला होता का? असा संवाद तरी अजून झाला नाही, कारण कसं आहे, मुळात अशा पद्धतीनं फॅक्टरी एका मालिकेत दिसणं ही आय थिंक पहिलीच वेळ आहे. कारण आत्तापर्यंत आम्ही फॅक्टरीमध्ये छोटं मोठं शूटिंग करायचो, पण ती बंद पडलेली फॅक्टरी असायची. ही चालू फॅक्टरी आहे. तिथे काम करतात आणि प्रॉपर मशिनरी वर्क, ऑल वर्किंग कंडिशनमध्ये आहे. त्यामुळे कदाचित आमच्या शूटिंगला त्यांना त्रास होत असेल, कारण त्यांची कंपनी चालू आहे. पण कसं होतं की आपण हे आयुष्य बघितलेलं नसतं यांचं, कामगार विश्व आपल्याला माहीत नसतं. पण यांच्यावर ते इथे काम करत असताना एक 1% होईना त्यांचं आयुष्य कळतं, त्या शिफ्ट त्यांच्या कळतात, त्यांचं जेवण कळतं, त्यांचं कामाप्रतीचं जी आस्था आहे ती कळते. आणि विषय पण आमच्या मालिकेचा तोच आहे. म्हणजे हे आबासाहेबांचं जे कॅरेक्टर आहे, कामगार टू मला कसा त्यांनी प्रवास केलेला आहे आणि माणसं जोडत जोडत हा प्रवास केलेला आहे. म्हणजे त्यांनी कधी माणसांना प्राधान्य दिलं पैशांपेक्षा. त्यामुळे ते आज इथपर्यंत येऊ शकलेत आणि महाडिक इंडस्ट्री उभी करू शकलेत. आणि त्याच्या पुढे तर त्यांचं स्वप्न पण तेच आहे की त्यांच्या मुलांना पण तसंच व्हावं, आणि अशी ती गोष्ट पुढे जाणार आहे. येस, तुम्ही अगदी बरोबर बोललात की कामगार टू मालक हा प्रवास खूप मोठा असतो, आणि त्यात जसं तुम्ही म्हणालात की मी माणसं जोडून वागतोय आणि त्यांच्या मनातल्या भावना जाणून घेऊन त्यांच्याशी जसं संवाद साधतो किंवा त्यांच्याशी इंटरॅक्शन करतो, त्याचाच कुठेतरी त्रास मालतीजींना होतो. आणि त्या म्हणतात की हे फक्त आणि फक्त कामगारांकडेच लक्ष देतात किंवा घरातल्या व्यक्तींचा सोडून बाहेर जास्त लक्ष असतो. तर तुम्हाला काय बोलायचंय? हे प्रत्येक बाईचंच म्हणणं असतं की आपल्या नवऱ्यानी एक एखाद पैसा तरी जास्त अटेन्शन आपल्याकडे द्यावं. मग ते पैसा असू देत, प्रॉपर्टी असू देत, इमोशन्स असू देत, असं प्रत्येक पद्धतीने आपल्याकडे अटेन्शन असावं हे प्रत्येक बाईचं म्हणणं असतं. आणि हे कुठेतरी मालतीच्या आयुष्यात कमी झालंय. सो तिला पैसा नाही आहे का? तर आहे. तिच्याकडे प्रेस्टिज आहे का? तर आहे. पण कुठेतरी हे सगळं माझं आहे, माझ्या हक्काचं आहे. तो हक्क अजून तिच्याकडे नाहीये. कुठेतरी ती सतत कोणाच्या तरी मागे आहे, ह्याचं ते तिला फिलिंग आहे. सो तिचं म्हणणं आहे की नाही, मी प्रत्येक वेळेस नंबर वन पोझिशनवरच असली पाहिजे. माझ्या मागे सगळ्यांनी थांबा. मी कोणाला उपाशी मारणार नाही, मी माझी आपली माणुसकी नाही सोडणार, पण हुकूम माझा असला पाहिजे. सो असं तिचं म्हणणं आहे. आणि आता अशा स्टेजला येऊन सगळं थांबलंय की ती स्वतः ते ह्याच्यावर काही बोलू शकत नाही किंवा स्वतःच्या इच्छा अपेक्षा ती स्वतः नाही पूर्ण करू शकत. सो कुठेतरी ती मुलाच्या खांद्यावर बंदूक ठेवून किंवा मुलामध्ये तिने ते रुजवलंय आणि आता ती त्या सगळ्या इच्छा पूर्ण करू पाहते. असा आमच्या मालिकेचा प्रवास असणार आहे. पण आता पुढे काय होणार आहे त्यासाठी तुम्हाला आमची मालिका पाहावी लागेल. जसं तुम्ही म्हणालात की मी हुकूम माझा चालला पाहिजे, तर ह्या घरातली हुकमाची राणी म्हणजे तुम्ही आहात असं मी म्हणेन. असं मला तिला वाटतं की हुकमाची राणी खरं तर मी असली पाहिजे. हो, ते तुम्ही बोललात, पण माझा हुकूम पाळला पाहिजे, जो पाळला जात नाही. कारण प्रत्येकाचा स्वभाव एक वेगळा असतो आणि त्यानुसार तुम्ही एकमेकांना जोडून आणाल, म्हणून इतक्या वर्षाचा प्रवास झाला तुमचा. आणि तुम्ही सुद्धा त्या कुठेतरी सरांच्या प्रवासाला सोबत होता, म्हणून आता तुम्ही हुकमाची राणी व्हाल. आणि ती पुढे हुकमाची राणी कोण येते हे बघायला मजा येणार आहे. आता मला लुक बद्दल विचारायचं. ऍक्च्युअली लुक असं ना प्रत्येकाचा जातोय, बघायला गेलं तर तुमचं एक वेगळा रॉयल, प्लस थोडे कुठेतरी तुम्ही मालक आहात तिकडे टच जातो, तुमचं एक रॉयल जातो, आणि तुम्ही एक मालकाची मालकीण आहात असा जातो. तुम्हाला पदर प्रचंड आवडला. श्वेता मॅमच्या जेव्हा जेव्हा मी इंटरव्ह्यू घेते त्यांचा पदर खासियत असतो, आणि आता तुमचा एक पदर खासियत आहे. त्या लुक बद्दल काय बोलाल? श्वेताताईचं तेच म्हणणं होतं की मला टिपिकल असा एक म्हणजे हिरवा चुडा भरलाय किंवा अशी मला ती व्यक्ती नकोय. मला ती थोडीशी रॉयल दाखवायची की ती घालताना त्या बांगड्या नाही घालणार, तिच्या ह्याच्यात डायमंड्स असतील.
कारण मला तिचं कॅरेक्टरच ते आहे की मला सगळं छान पाहिजे, मला प्रेस्टिज हवंय, माझ्यातनं ते रॉयलपणा दिसलाच पाहिजे. सो त्यामुळे तिचं मंगळसूत्र असू दे, तिचं गळ्यातलं वेगळं चोकर असू देत, काही असू देत, कानातले असू देत, बांगड्या असू देत, साडी असू देत, सो तिचं ते प्रेस्टिज दिसलं पाहिजे, हेड टू नख शिखांत ते दिसलं पाहिजे असं तिचं म्हणणं आहे. आणि श्वेताताईच्या अकॉर्डिंगली ते सगळं मला दिसतंय. थोडं साडीमध्ये मला अनकम्फर्टेबल होतं कारण साडी नेसायची सवय नाहीये, पण होते हळूहळू होईल. सर तुम्हाला काय वाटतं? बेसिकली तुम्ही दिसता कसं, कारण इट्स अ व्हिज्युअल मीडियम. ते दिसण्यावरती 70% तुमचं काम होतं, म्हणजे रोलचं काम होतं. कारण जर मी आबासाहेबांसारखा दिसत असेल तर लोकांचा पटकन विश्वास बसतो माझ्यावर. मग त्यात माझ्याकडे काय राहतं, एक छान दिसणं, प्रसन्न दिसणं, लोकांना आवडेल असं वागणं, दिसणं. त्यामुळे मग बाकी मग श्वेताने मला जे कपडे दिले आहेत ते तिथं म्हणणं ते काही एलिगन्स पाहिजे, म्हणजे रिचनेसमध्ये पण घरंदाजापणा एलिगन्स पाहिजे. म्हणजे भडभडीत काही नको, भपका नको, पण एलिगन्स, तो रिचनेस पाहिजे, तो एक हळूवारपणा पाहिजे, तो एक नाजूकपणा पाहिजे. आणि मग ते कपडे दिसल्या असा माणूस, अरे हाच आबासाहेब माझा, हाच जयसिंगराव महाडिक, असं वाटलं पाहिजे. त्यामुळे इतका बारीक गोष्टींचा विचार श्वेतानं केलेला आहे. मग तो आमच्या नुसतं कपड्यांमध्ये नाही, ती जी घरातली प्रॉपर्टी आहे किंवा घरातले जे पडदे आहेत त्याचा कलर काय असला पाहिजे, घरात काय प्रकारची प्रॉपर्टी असेल, मुलांच्या रूममध्ये काय, इतका डिटेलमध्ये त्यांनी जाऊन अभ्यास करून त्यांनी ते केलेला आहे. आता ऍक्च्युली ते बघायला आम्हाला मिळेल 21 तारखेपासून, कारण जसं तुम्ही बोललात की डिटेलिंग आहे, तर डिटेलिंग बघायला खरंच मज्जा येते सिरियल्स मध्ये. कारण सिरियल अशी गोष्ट आहे तिकडे खूप कंटिन्युटीला जोपासलं जातं. मूवीज मध्ये किंवा बाकीच्या गोष्टींकडे कंटिन्युटी त्यांना माहिती असतं की ओके आता असं असणार आहे. पण सिरियल्स मध्ये नाही, आता उद्या शूट आहे पण तिकडे ती गोष्ट लागली आहे की नाही, ती कंटिन्युटी जोपासणं खूप कठीण, आणि ते बघायला खरंच आवडतं की हातातल्या अंगठीपासून ते डोक्याच्या टिकलीपर्यंत सेम टिकली पाहिजे मला तिकडे. हे जे काही असं ते बघायला आणि करायला पण मज्जा येते. सो आता तुमच्या कॅरेक्टर बद्दल आपण बोललो की तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतात, माणसं जपायला, तुम्हाला माणसं जपायला आवडतात, पण तिकडे कुठेतरी एक ग्लिच येतो की नाही बाबा माझ्याकडे पण तुम्ही तेवढ्या प्रेमाने तेवढ्या आपुलकीने बघा. पण आता कामगारांचं जे तुम्ही आयुष्य बघताय आज, म्हणजे आता आम्ही आज आल्यापासून बघितलं, तर तुम्हाला असं वाटलं होतं का इतकं कठीण असेल? कारण इथे आल्यापासून खूप हीटचा त्रास होतोय आणि त्यांचं जेवण खाणं सुद्धा आपल्याला अजून माहिती नाही काय असतं, आणि ते कसे एकमेकांना जोडून किंवा ते स्वतःला बघायला गेलं तर एकमेकांना जोडून असतात. एकमेकांची काळजी, अरे तिकडे हात लावू नकोस हा, इव्हन आम्ही सुद्धा तिकडे गेलोय, तिकडे हात लावू नका, तुम्हाला माहिती नाही तुम्हाला लागेल, ह्या ज्या गोष्टी असतात ते तुम्हाला बघितल्यावर काय एक वेगळी भावना आली मनामध्ये? मी तर फॅक्टरी तसं बघायला गेलं तर पहिल्यांदाच पाहिले, त्याच्यामुळे माझ्यासाठी हे वातावरण खरंच खूप नवीन आहे. आणि इकडचं प्रत्येक सेटअप पाहिल्यानंतर असं झालं की हे काय आहे, म्हणजे किती क्लिष्ट काम आहे आणि ते छान पद्धतीने करतात. आता मगाशीच आम्ही त्यांच्या किचनमध्ये जेवलो पण, सो त्यांची सिटिंग अरेंजमेंट म्हणा, असं ते सगळंच आपल्यासाठी थोडंसं अनकम्फर्टेबल वाटतं, पण असं एक्साइटिंग पण आहे. आणि तेवढंच असं होतं की हे लोक खरंच किती काम करतात. मग त्यांच्याकडे काय कुठला एसी नसतो किंवा असं काही नाही की प्रत्येकाच्या डोक्यावर फॅन आहे, पण स्टील त्यांचं काम ते तेवढ्याच हुशारीने करतात. सो हे माझ्यासाठी हा नवीन अनुभव आहे. मी आत्तापर्यंत बऱ्याच फॅक्टऱ्या बघितल्या आहेत. स्पेशली काही डॉक्युमेंटरीज मी फॅक्टरीमध्ये शूट केल्या होत्या, त्यामुळे मला फॅक्टरीमध्येचा अनुभव आहे. कामगारांचं आयुष्य हार्ड असतं, पण कोणाचं नसतं. तर मला असं वाटतं की ते त्यांच्या आयुष्यामध्ये ते काम करत असताना त्यांचा स्ट्रगल एक चालूच असतो, पण त्यांना माहिती आहे की हे काम करणं पण गरजेचं आहे. आणि जर मालक चांगला असेल तर सगळ्या गोष्टी त्यांना त्या आपसूक मिळतात. त्याकरता झगडावं लागत नाही, भांडावं लागत नाही. कारण एकेकाळी मुंबईला मिल खूप होत्या, पण त्या सगळ्या संपामुळे बंद पडल्या आणि मग त्या कामगारांची आयुष्य पण वाया गेली, व्यर्थ गेली. पण इथले कामगार पण चांगले आहेत, ते फॅक्टरीमध्ये चांगल्या सोयी आहेत. आता कसं आहे, शॉप फ्लोअरला ए सी लावून तर कोणी काम करूच शकत नाही, कारण ज्या पद्धतीची मशिनरी इथे असते, ज्याला जर एसीची गरज, मशीनला जर एसीची गरज असेल तर एसी असतो, कामगारासाठी लागत नाही तो एसी. कारण त्याचं वर्कच हार्ड आहे. त्याने तो एसी मध्ये तो शांत झाला, गप्प बसला, अरे मस्त थंड वारा येतोय, आपला शांतपणे झोपला आणि आरामात काम केलं, तर त्याने ते काम करणं पण तेवढंच वेळेत पूर्ण करणं महत्त्वाचं असतं. मग तेही बघितलं जातो, तो बॅलन्स सांभाळला जातो सगळ्याच कामाचा आणि त्याच्या हायजीनचा पण. त्यामुळे या गोष्टींचा विचार करूनच ही कंपनी त्यांनी ऐकली आणि खूप जुनी कंपनी आहे आणि ते सगळेजण व्यवस्थित काम करतात, ते वेळा पाळून. आणि मी बघतोय, काही दिवस आम्ही बघतोय त्यांचं पद्धतशीरपणे काम चाललं असतं आणि स्वच्छता पण मेंटेन आहे. छान एक देऊळ बांधलेलं आहे इकडे,
आणि त्याची शेती पण आहे कंपनीची स्वतःची, त्याचंही ते व्यवस्थित हे करतात. आणि आय थिंक ते घरनं डबे आणत असावेत माझ्या मते ते, आणि मग ते करतात. पण त्यांचं एक लाईफ उत्तम ते जगत असतात. असं कधी मला इकडे आल्यानंतर कोणी भांडणं चालू आहेत किंवा काही वाद चालू आहे असं मी अजिबात बघितलेलं नाही. किंवा त्यांचे सिनियर्स आहेत, ते काम ऑफिसर लोक आहेत, ते पण त्यांच्याकडनं व्यवस्थित काम करून घेतात. त्यांचाही मी कधी आवाज चढलेला बघितला नाहीये. त्यामुळे हे सुंदर पद्धतीने काम करतात आणि तेच आम्ही आमच्या मालिकेतनं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. Yes, म्हणजे इथले सुद्धा कोणीतरी आबासाहेब आहेत आणि ते सगळ्या गोष्टी मॅनेज करतायत आणि त्यामुळे त्यांचं काम सुरळीत सुरू आहे. मला खरंच ऐकायला आवडेल की यापुढे म्हणजे जेव्हा 21 तारखेला प्रोजेक्ट लॉन्च होईल तेव्हा ऑडियन्स बघायला उत्सुक असेल, कारण मुलगी कामगार म्हणून काम करणं पण वेगळी गोष्ट असते. त्यांना मुलींच्या वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात स्वतःच्या लाईफमध्ये. त्यांना घर सांभाळून सुद्धा इकडे यावं लागतं, काम करावं लागतं. मग आता हे जेव्हा बघायला मिळणार आहे ऑडियन्सची एक वेगळी मानसिकता असेल, पण तुमची मानसिकता काय होती जेव्हा तुम्हाला हा प्रोजेक्ट हातात आला आणि म्हणाले की नाही आपल्याकडे स्टोरी लाईन अप आहे आणि असं तुमचं कॅरेक्टर आहे, पण एक वेगळी हुकुमाची राणी असेल ती कामगार म्हणून काम करणार आहे, तेव्हा तुमची मानसिकता काय होती? हा विषय खरंच खूप वेगळा आहे की एक मुलगी कामगार आहे आणि तिचा जो पुढचा प्रवास आहे तो कसा असेल. सो हा विषय माझ्यासाठी नवीन आहे आणि मला तो खूप छान टच झाला विषय. सो मला असं कधी असं वाटलं नाही की अरे ही भूमिका घेताना विचार करू का, असं मला अजिबात नाही वाटलं. आणि ह्याचे प्रोमोज तुम्ही पण पाहिले असतील. एक नॉर्मल ऑडियन्स म्हणून मलाही हे प्रोमोज खूप आवडले. म्हणजे असं वाटलं की अरे बघूयात तरी काय दाखवतात त्या मालिकेत. सो कॅची वाटतंय, छान वाटतंय. हुकुमाची राणी ही, आता ही जी राणीची भूमिका जी आहे ती बेसिकली मला माहीत नव्हतं, कारण मी मुंबईत लहानाचा मोठा झालेलो आहे. अजूनही मुलींकडे ते तसं बघितलं तर असं मला वाटत नव्हतं. म्हणजे कारण आमचं घर खूप प्रोग्रेसिव्ह आणि आहे, त्यामुळे तो मला काही मुद्दा कधी वाटला नव्हता. पण आपल्याच्या आजूबाजूला घडतं ते जग नसतं, जग आणखीन काहीतरी असतं आणि जग खूप मोठं असतं तसं म्हटलं तर. त्यामुळे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. पण मी जेव्हा बोललो याविषयी तेव्हा मला कळलं की अजूनही खेडेगावात किंवा गावांमधनं मुलींकडे तेवढं बघण्याचा दृष्टिकोन तेवढा नाही. ती मोठी झाली, शिक्षण काय बेसिक पूर्ण झालं की तिचं लग्न लावून देणं, घरबार मुलं बाळ सांभाळणं हेच तिचं काम असतं. पण तिनं आता काही स्वतःहून येऊन गावातल्या बेसिकली, कारण शहरातल्या मुली करतात, बऱ्याच असंख्य नोकऱ्या करतात, असंख्य घर चालवतात, काही सिंगल मदर्स पण आहेत, त्या त्यांचं आयुष्य जगत असतात. त्यामुळे तो काही शहरामध्ये तेवढा मुद्दा नाही आहे. मुळात शहरातल्या मुली ज्या आहेत त्या किंवा स्त्रिया ज्या आहेत त्या बाहेर पडून काम करतात, काही सिंगल मदर पण आहेत. पण अजून गावाकडे ज्या मुली आहेत किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. जसं मी हिला म्हटलं की आपल्याला पण एक मुलगी आहे, तू मुलाचा फार विचार करते, मुलीचा कधी विचार केलास की नाही. तर मी हा एक प्रश्न आमच्या मालिकेतनं येईल पुढे की स्त्रियांची भूमिका काय, म्हणजे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीबद्दल काय विचार करते गावातल्या. कारण जनरली मालिकांमध्ये स्त्रीचा अपमान करत असते आणि छळत असते. पण स्वतःची जर मुलगी असेल तिच्याकडे काय टेक आहे तुझा, तो रिस्पेक्ट तू तुझ्या मुलीला देणार आहेस का तू मुलीला परत तू दुय्यम वागणूक देतेस. हा एक मुद्दा आहे, तर तोही या आपल्या आमच्या मालिकेतनं उलगडेल. ऍक्च्युली आता खरंच बघायला मजा येणार आहे, कारण जसं तुम्ही म्हणालात की गावाकडील मुलींना अजून तेवढे चान्सेस नाही मिळत, लगेच त्यांची लग्न करून मोकळी होतात. कारण आता सुद्धा 20, 18, 19, 20 मध्ये पटकन लग्न करून मोकळी होतात आणि कारण सेम असतं, काय करणार आहे मोठी होऊन किंवा आम्हाला जबाबदारी नकोय तिची. हा मुद्दा ऍक्च्युली मला असं वाटतं ही सिरियल काढून टाकणार आहे आणि बोलणार आहे नाही त्यांना काहीतरी करायचं लाईफमध्ये सो करणार आहे. फक्त जाता जाता मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल? फक्त सिरियल बघू नका, म्हणजे सिरियल बघू नका, पण का बघायची हे कारण तुम्ही सांगा. सगळ्यात मोठं कारण तर वुमन एम्पॉवरमेंट, की स्त्री आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि ज्या कानाकोपऱ्यात आत्तापर्यंत जसं दादा म्हणाला की नाही आत्ता तेवढं फ्रीडम नाही आहे मुलींना किंवा स्त्रियांना, त्या प्रत्येक वेळी स्वतःचे डिसिजन नाही घेऊ शकत. तर ही सिरियल पाहून आम्ही निदान ते वाचा तरी पडू किंवा त्यांना एक बोलण्याची संधी तरी देऊ, असं मला वाटतंय की हो बाबा आपणही बोलू शकतो, आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण नक्कीच करू शकतो. हे तरी नक्की घडेल यातनं, असं मला वाटतंय. मला असं वाटतं की बेसिकली नाटक असो किंवा चित्रपट असो किंवा मालिका असो, त्यातनं विशेष काही ग्रेट घडेल असं मला नाही वाटत. क्रांती नाही करू शकत त्या गोष्टी, कारण मुळात काय होतं की लोक ते एंटरटेनमेंट म्हणून बघतात आणि सोडून देतात. पण खरंच आज गरज आहे की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रामुख्यानं
जसं तुम्ही म्हणता की प्रेक्षक म्हणतात की बाबा ते तुम्ही दाखवू नका, लगेच आमची मुलं इमिटेट करतात आणि मग ती गुंडगिरी करायला लागतात आणि मग ते असे चित्रपट देऊ नका. मग जर वाईट गोष्टी लोक पिकअप करतात तर चांगल्या गोष्टी का नाही पिकअप करत? जर आम्ही एक चांगली गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ही तुम्ही पिकअप करा, म्हणजे तुम्हालाही वाटेल, चांगलं वाटेल. आणि मनोरंजन तुमचं आहेच की याच्यामधनं, मनोरंजन आहेच, पण एक चांगली गोष्ट मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण चांगल्या गोष्टी कोणी घेत नाही हल्ली. चालेल, थँक्यू सो मच. खूप मजा आली आणि खूप गोष्टी कळाल्या मला सिरियल बाबतीत, तुमच्या पर्सनल लाईफ बाबतीत, तुमच्या विचारांबाबतीत. सो तुम्हाला ऑल द बेस्ट आणि गुड लक. थँक्यू.